Hello dear students, today we are going to start Voyaging Towards Excellence. This lesson written by Achyut Godbole and this is a last lesson of this syllabus, okay? And I would like to tell you some information about previous para. After that I will start last uh, paragraph of this lesson, okay? So I will complete today this lesson. ओके लेट्स स्टार्ट. बघा याआधी काय झालं होतं की जे अच्युत गोडबोले होते त्यांना इंग्लिश यायची नाही, इंग्लिश पुअर होती. इंग्लिश पुअर असल्यामुळे ते त्यांची त्यांचा जो सिनियर स्टुडंट असतो त्याची इन्सल्ट करतो. नंतर ते त्यावर इंग्लिश परफेक्ट येण्यासाठी ते अच्युत गोडबोले सर इंग्लिश न्यूजपेपर, इंग्लिश नोवेल्स रीड करतात, प्रोनाऊन्स स्टडी करतात. त्यानंतर काय होतं की त्यांचं एक प्रकारे खूप वेल एज्युकेटेड मल्टी टॅलेंटेड अशा चांगल्या ग्रुपसोबत त्यांचा कॉन्टॅक्ट येतो. ते जे स्टुडंट्स असतात ज्यांचा अच्युत गोडबोले सरांसोबत कॉन्टॅक्ट येतो त्यांना सायकॉलॉजी, फिजिओलॉजी अँड आर्थॉलॉजी आणि सोशिओलॉजी, इकॉनॉमी या सर्व म्युझिक, पेंटिंग ह्या सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतात आणि त्याचबरोबर त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा इंटरेस्ट वाढत जातो. त्यानंतर काय होतं बघा, IIT पास झाल्यानंतर ते नॉन व्हायलन्स एक सोशल मुवमेंटमध्ये भाग घेतात, जॉईंट होतात. म्हणजे ती सर्वोदया एक आदिवासीची जी चळवळ असते सर्वोदय, त्या चळवळमध्ये भाग घेतात. त्याच्यासाठी त्यांना म्हणजे एक सामाजिक चळवळ असते ते आदिवासींची. त्यांच्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांना त्यामुळे त्यांना 10 दिवसासाठी जेलमध्ये पाठवतात. जेलमध्ये पाठवल्यानंतर काय होतं, त्यांना काही दिवस 10 दिवसानंतर ते परत येतात मुंबईला. तेव्हा त्यांना काहीच जॉब नसतात, जॉबलेस असतात. नंतर ते जॉब शोधतात. नंतर ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना जॉब मिळतं आणि तिथे सेटल असं होतात. नंतर काय होतं बघा, आफ्टर दॅट ते एक त्यांना 150 वेळा कुठे जायचं असते, फॉरेनमध्ये ट्रॅव्हलिंग करायचं असतं. म्हणजे त्यांचे मीटिंग्स वगैरे त्यांचे काम असतात. तिथे ते करत असताना त्यांना जो वेळ मिळतो त्या वेळेचं सुद्धा महत्त्व असतं. त्या वेळेला त्यांनी 4 बुक्स लिहितात. बघा त्या वेळेला त्यांनी किती महत्त्व दिलं. ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांनी 4 बुक्स लिहितात. त्या बुक्समध्ये 700 ते 800 काय असतात, पेजेस असतात. ते पेजेस लिहितात, 4 बुक्स लिहितात. त्यानंतर काय होतं बघा, ते बुक्स ग्लोबल डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी चायनीजमध्ये ट्रान्सलेट केलेलं असतं. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता बघूया नेक्स्ट. ओके लेट्स स्टार्ट. I learned a lot of things when I was running this large companies. The first one was the importance of teamwork. आणि त्यांनी ते सांगून राहिले, आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स. मी खूप काही शिकले, खूप काही गोष्टी शिकल्या जेव्हा वेन आय वॉज रनिंग दिस लार्ज कंपनी. जेव्हा मी ह्या कंपनीला जॉईन होतोय तेव्हा त्या कंपनीच्या वेळेला खूप काही गोष्टी शिकले. फर्स्ट थिंग वॉज अ इम्पॉर्टंट ऑफ टीमवर्क. आणि पहिली गोष्ट काय शिकले, कशाचं, टीमवर्क. टीमवर्क म्हणजे मिळून मिसळून काम करणे. हे फार महत्त्वाचं आहे. हे पहिली गोष्ट शिकले. कारण बघा, एखादी जर आपल्याला कुठलंही काम करायचं असेल ते एकाने होतं का, नाही होत. आपल्याला सोबत घेऊनच एक काम करावं लागतं. ते काम करावं लागतं तेव्हाच ते काम परफेक्शन येतं. म्हणून ते म्हणून राहिले की पहिली गोष्ट काय शिकलं, टीमवर्क. ओके, इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क. आणि ते म्हणतात आजच्या जगात कुठलीच गोष्ट शक्य नाही टीमवर्क शिवाय. कारण
जर एखादी गोष्ट एखाद्या आपल्याला कुठलंही काम दिले, ठीक आहे. ते काम आजच्या जगात म्हणत आहेत टीमवर्कने नाही, टीमवर्क शिवाय होऊ शकत नाही. कारण एक काम दिलं ते आपण टीम नसेल आपली सोबत घेऊन जर काम केलं नाही आपण, तर ते काम होऊ शकतं का? नाही होत. एकट्याने ते काम होऊ शकत नाही, ते सांगून राहिले ते. यू कॅन नॉट बी सक्सेसफुल इफ यू आर अ लॉंगर अँड अॅन इगोस्टिक पर्सन. आणि तुम्ही ते म्हणत आहे जर तुम्ही इगोस्टिक असेल, इगोस्टिक म्हणजे अहंकारीने किंवा लोनली किंवा म्हणजे एकोप्याने किंवा इगोस्टिकने, नाही मी एकट्यानेच हे काम करतो, असे जर असेल तर असे तुम्ही कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. याचं तुम्ही जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, कुठलेही काम आपण एकट्याने करू कुणाची ना कुणाची आपल्याला गरज पडते. म्हणून तिथे सांगितलं इगोस्टिकनी किंवा लोनली एकट्याने राहून कोणीच सक्सेसफुल होऊ शकत नाही, हे सांगण्याचं तात्पर्य अच्युत गोडबोले सरांचं. ओके. सेकंडली, यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन द फ्रंट ऑफ युअर स्टॉप. आणि ते म्हणत आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉपमध्ये किंवा कुठल्याही फील्डमध्ये काम करत आहात, तर तुम्ही एक गुड एक्झाम्पल, चांगला व्यक्ती म्हणून एक काम करा. तेव्हाच तुम्ही एक परफेक्ट व्यक्ती म्हणून तुमचं इम्प्रेशन पडेल, हे सांगितलंय त्यांनी. म्हणजे तुमच्या समोर एक जर चांगलं गुड एक्झाम्पल, चांगला व्यक्ती बनायचं असेल तर त्यांच्यासमोर, त्यांच्या स्टॉपमध्ये तुम्ही चांगलं काम करा, त्यांची हेल्प करा, हे सांगितलंय. थर्ड वॉज that you need to treat your subordinate and your colleagues as a friend. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली त्यांनी बघा, 3 गोष्टी इम्पॉर्टंट सांगितल्या. पहिली सांगितली आहे टीमवर्क, आणि सेकंड सांगितले आहे तुम्ही जे तुमच्या स्टाफ सोबत कुठलेही काम करत आहे, कुठल्याही फील्डमध्ये काम करत, तर तुम्ही चांगलं हेल्पनेस नेचरनी, चांगल्या नेचरनी तुम्ही काम करा. आणि थर्ड गोष्ट काय सांगितली आहे बघा, थर्ड वॉज द नीड टू ट्रीट अ सबऑर्डिनेट टू कॉलेजेस ॲज अ फ्रेंड. आणि तुम्ही जे कुठल्या पोस्टवर असेल, चांगल्या पोस्टवर असेल, तर तुमच्या ज्या सबऑर्डिनेट तुमचे जे सोबतीचे असेल त्यांच्यासोबत ॲज अ फ्रेंड बिहेव करा, ना की एकदम स्ट्रिक्टली जसं बॉसनेसचं जे एकदम इगोनेस असते तसं ऑर्डर न सोडता तुम्ही ॲज अ फ्रेंडली बिहेव करा, हे सांगितले त्यांनी. In my career, I made a few mistakes but learned a lot about motivation, being a good listener, target setting, and the art of delegation, which forms such an important parts of today's management. बघा इथे त्यांनी काय सांगितले, इन माय करिअर. कोण म्हटलंय? अच्युत गोडबोले सरांनी म्हटलंय इन हिज करिअर. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आय मेड अ फ्यू मिस्टेक, त्यांनी काही मिस्टेक केल्या. ते म्हणून राहिले की मी माझ्या करिअरमध्ये काही मिस्टेक केल्या, काही चुका केल्या, बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. पण खूप काही असं प्रोत्साहित काहीतरी मी शिकलंय. बिईंग अ गुड लिसनर म्हणजे खूप चांगला श्रोता. ओके. लिसनर मीन्स ऐकणारा. ओके. मी म्हणजे कुणी काही चांगलं सांगत असेल तर ते ऐकून घेणे. कुणाचं काय असतं बघा, कुणी चांगलं सांगत असतं ते आपण ऐकत नाही, तर इग्नोर करतात. तर तो ॲटिट्यूड मी आणलेला आहे. मी एक चांगला लिसनर बनले, मी चांगला श्रोता बनलं. कुणी काही चांगलं सांगत असेल तर ते मी ऐकून घेतलंय. टार्गेट सेटिंग, आणि जे टार्गेट होतं ते सेट केलं. द आर्ट ऑफ द डेलिगेशन विच फॉर्म सच ॲज अ इम्पॉर्टंट ऑफ अ पार्ट्स टुडेज मॅनेजमेंट. आणि जे आजचं जे मॅनेजमेंट आहे, जे काही मी घडलंय ते माझं टार्गेट ठरलेला होता, हे सांगितलं त्यांनी. ओके. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दिस सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स, आय वॉन्टेड टू रिटर्न माय फर्स्ट लव एक्सेट्रा, टू read, write on various subjects concerning human life and existence. आणि इथे त्यांनी सांगितलंय की आफ्टर वर्किंग फॉर ऑल दिस सॉफ्टवेअर कंपनी, आणि
ते म्हणून राहिले सॉफ्टवेअर कंपनीच्या कामानंतर सो मेनी इयर्स, खूप वर्षे गेले, अँड आय वॉन्टेड टू रिटर्न. त्यांना कशामध्ये परत जायचं होतं? माय फर्स्ट लव्ह. त्यांचं पहिलं प्रेम काय होतं बघा? टू रीड अँड राईट. त्यांना लिहिणे आणि वाचणे कशामध्ये? व्हेरियस सब्जेक्ट कॉन्सर्निंग ह्युमन लाईफ, मानवी जीवनावर आणि त्यांच्या साक्षरतेवर लिहिणे आणि वाचणे हे त्यांचं पहिलं प्रेम होतं, हे सांगितले त्यांनी. देअरफॉर, त्यामुळे आय गेव अप 2 ऑफर्स ऑफ राऊंड 3 crore रुपीज पर annum टू बिकम अ रायटर. बघा, ते म्हणत आहे की त्यामुळे त्यांनी काय, हे त्यांचं प्रेम होतं लिहिणे आणि वाचणे वेगवेगळ्या सब्जेक्टवर, म्हणून त्यांनी त्यासाठी बघा काय केलं, 3 करोडचं ऑफर होतं. 3 करोड रुपयाचं त्यांना ऑफर होतं जेव्हा कंपनीमध्ये. ते ऑफर त्यांनी सोडून दिलं आणि त्यांनी बिकम अ रायटर, आणि काय बनले ते? एक ॲज अ रायटर बनले. बघा, इथे वेल्थ इम्पॉर्टन्स आहे की आपली आवड, जी हॉबी आहे ती इम्पॉर्टन्स आहे, हे सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या वेळेला पैशाला महत्त्व न देता आपल्या त्यांची जी आवड होती, त्यांचा जो इंटरेस्ट होता त्याला आवड दिली, त्यांना इम्पॉर्टन्स दिलं, हे सांगितले त्यांनी. 3 करोड रुपयांचं त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट होतं, जे पैसे मिळणार होते ते त्यांनी सोडून दिलं आणि त्यांनी त्यांची जी आवड होती रायटिंग अँड रीडिंग्समध्ये ती त्यांनी पूर्ण केली आणि ही बिकेम अ रायटर, आणि ते काय बनले? रायटर बनले. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग्स ॲज अ रायटर इन मराठी बिगेन. आणि ते त्यांचा मराठी रायटर बनण्याचं ते दुसरा काय होता? पर्व सुरू झाला. म्हणजे एक सेकंड इनिंग्स म्हणूया आपण, म्हणजे जीवनातली सेकंड इनिंग्स होती त्यांच्या. जे फर्स्ट होती ते IIT इंजिनियर म्हणून होती, आणि सेकंड इनिंग्स काय होती त्यांची? ॲज अ रायटर म्हणून मराठीमध्ये त्यांनी सुरुवात केली. ओके. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. आणि यानंतर काय झालं? ही रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी, आणि त्यांनी 34 बुक्स लिहिले मराठीमध्ये. अँड मोस्ट ऑफ देम हॅव बिकम अ बेस्ट सेलर विथ टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपी सोल्ड फॉर इच. आणि ते खूप विक्री गेले, त्यांना खूप असं भाव आलं. म्हणजे बेस्ट सेलर्स विथ टेन्स ऑफ थाउजंड्स प्रत्येकी टेन्स ऑफ थाउजंड्स कॉपीज विकत गेल्या त्या बुकच्या. ओके. आणि खूप असं आपण म्हणूया, जसं आपण एखादं बुक्स प्रसिद्ध केलं आणि त्याला प्रत्येक पेजेसला 10,000 कॉपीज विकल्या गेल्या, म्हणजे त्याला फार असं किंमत आली त्यांच्या कॉपीजला. ओके. However, it is not the sales or the money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. बघा, इथे बघा त्यांनी काय सांगितले की आता त्यांना तर त्यांच्या ज्या 34 बुक्स होते, त्यांना त्याच्या प्रत्येक पेजेसला 10,000 सोल्ड केले जात होते. बट ते सांगून राहिले की एवढी चांगली किंमत येत असेल तरी मला त्या किंमतीपेक्षा ते किंमत महत्त्वाची नाही माझ्यासाठी, तर ते इम्पॉर्टन्स नाही टू मी as much as the fact this book have brought about very good changes in the lives of thousands of readers. आणि ते म्हणून राहिले की जे thousands of लोक आहेत, जे रीडर्स आहेत, त्यांच्यासाठी जे ते महत्त्वाचं, त्यांना जे महत्त्व कळलं त्या पुस्तकाचं, त्याच्यापासून त्या पुस्तकाचा फायदा झाला, ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, ना की किंमत, त्या पुस्तकाची किंमत, हे सांगितले त्यांनी. आफ्टर रीडिंग माय autobiography Musafir and a book on psychology, म्हणत hundreds have come out depression and more than a dozen have given up thought of committing suicide.
अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल अफ्रेश. आणि इथे ते सांगून राहिले की त्यांनी ऑटोबायोग्राफी जे मुसाफिर हे बुक्स लिहिलं आणि नंतर लिहिले सायकोलॉजीवर मनत. ओके. ते बुक्स भरपूर जणांनी वाचले. कुणी जे सुसाईड करण्याचा प्रयत्न करत होते ती विचारधारणा त्यांनी डिस्ट्रॉय केली. म्हणजे बघा कोणाकोणाची डिप्रेशनमध्ये येतात आणि ते सुसाईड करण्यासाठी त्यांना भाग पाडतं स्वतःला. तसे विचार करणारे लोक काय गेले त्यामधनं बाहेर आले. म्हणजे सुसाईड न करता ते स्वतःला अल्फ्रेश झाले. म्हणजे अल्फ्रेश म्हणजे आपण म्हणूया त्यामधनं नवीन जीवनाची सुरुवात करण्याचे त्यांना भाग पडलं. कुठल्या पुस्तकमधनं? सायकोलॉजी मनत अँड मुसाफिर. हे जे 2 पुस्तक वाचून ते जे लोक डिप्रेशनमध्ये होते, सुसाईड करण्याच्या प्रयत्नात होते, ती जी सुसाईड करण्याची जी त्यांची इच्छा म्हणजे एक भाग पाडलं होतं, ती सुसाईड न करता त्यांनी एक नवीन जीवनाची सुरुवात करण्यास त्यांनी भाग पाडलं. ते त्यांच्यासाठी इम्पॉर्टन्स आहे हे सांगितलं. देअर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे अंडरस्टूड द थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी और बिग बँग आफ्टर रीडिंग माय बुक ऑन सायन्स किमियागार. बघा इथे काय सांगितलंय की त्यांचे जे हंड्रेड्स असे बुक हंड्रेड्स who tell me that they understood the theory of relativity. आणि जे खूप असे 100 असे लोक होते ते त्यांना सांगत होते. ते स्वतःहून सांगून राहिले का ह्या सर्व गोष्टी? ते अच्युत गोडबोले सर ह्या गोष्टी स्वतःहून नाही सांगत. त्यांना लोक 100 असे लोक सांगत होते की ह्या सर्व गोष्टी जे त्यांनी बुक्समध्ये लिहिल्या ते त्यांना स्वतःहून अनुभवले आहे आणि ते त्यापासनं काहीतरी गेटअप झाले. म्हणजे एक प्रकारे त्यापासनं काहीतरी शिकले. हे सर्व या गोष्टीपासून आम्हाला फायदा झाला असं लोक त्यांना सांगत होते. बघा रीडिंग माय बुक ऑन सायन्स किमियागार and my book boardroom on management has created at least 20 successful enterprises. Sure. बघा इथे ते सांगून राहिले की जे त्यांचे सायन्सचे जे किमियागार बुक लिहिले होतं आणि बोर्डरूम ऑन मॅनेजमेंटवर त्यांनी जे बुक्स क्रिएट केलं होतं त्यापासनं 20 असे सक्सेसफुल स्टुडंट्स तयार झाले आणि त्यांनी त्या मॅनेजमेंट बुकपासनं भरपूर असा फायदा झाला. त्यांचे सक्सेस झाले ते स्टुडंट. ते स्वतः ते बुक स्टुडंट त्यांना सांगत होते. देन देअर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे नाव कॅन अंडरस्टूड इकॉनॉमिक्स टाइम्स ऑन NDTV प्रॉफिट्स आफ्टर रीडिंग बाय माय बुक्स ऑन इकॉनॉमिक्स. अर्थात बघा जे अर्थाचं त्यांचं इकॉनॉमिक्सचं बुक होतं ते बुक्स वाचून ते जे कोणी जे 100 जे खूप सारे लोक होते ते त्यांना सांगून राहिले की ह्या बुकापासून अर्थात या बुकापासनं इकॉनॉमिक्सचे जे बुक्स होतं त्या बुकापासून आम्हाला खूप काही प्रॉफिट झालं. म्हणजे त्यांनी जे बुक्स रीड केलं असेल इकॉनॉमिक्सचं अर्थात त्यापासनं त्यांना कदाचित ते यामध्ये असेल आपण काय म्हणूया त्या कॉमर्स जे मॅनेजमेंट मॅथमॅटिक्समध्ये जे करिअर्समध्ये असेल त्यांना काहीतरी प्रॉफिट झालं असेल हे बुक्स वाचून. म्हणून ते जे लोक होते ते त्यांना हंड्रेड्स ऑफ जे पीपल होते ते अच्युत गोडबोले सरांना सांगायचे की आम्हाला ह्या बुकपासनं फार प्रॉफिट झालंय. ओके. Many have turned to mathematics after reading my book on mathematics, Ganit. The same is true about my books on Indian music, Nadved, English literature, Japuraja, and painting, canvas, and Western film, limelight, and Western music, symphonies, or books such as the Genius series, Rakta, and Vitamins or Anartha.
अनर्थ. बघा इथे त्यांचे जे बुक्स आहे आणि त्यांच्या सब्जेक्टचे कुठल्या कुठल्या सब्जेक्टचे बुक्स आहेत ते नाव सांगितलेले आहे. ओके, म्युझिक विषय नादवेद होतं, इंग्लिश विषय झपारुज्ज होतं आणि पेंटिंग कॉन्वेज होतं, वेस्टर्न फिल्ममध्ये लॅमलाइट्स होतं आणि वेस्टर्न म्युझिकमध्ये सिम्फोनीज होतं आणि जिनियस सिरियस रक्त अँड विटॅमिन्स अँड अनर्थ. एवढे सारे बुक्स त्यांनी राईट केले. ओके, इट इज this reaction of thousands of readers and the feeling that I am touching the hearts of the thousand is not lacks of my readers that keep me going. आणि लाखो नाही तर हजारो लोकांपर्यंत मी या बुकापासून त्यांच्या हार्टला टचिंग झालोय. म्हणजे एक प्रकारे त्यांचे बुक्स लिहिले होते ते त्यांनी रीड केले आणि त्यांच्यापर्यंत मी पोचले. म्हणजे त्यांच्यापर्यंत लाखो नाही तर हजारो लोकांपर्यंत ते ह्या लोकांच्या हृदयापर्यंत पोचलो, टच झालंय. ह्या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या मला सामोर जायला काय करत होत्या, कीप ऑर गोईंग. म्हणजे सामोर जायला मला एक प्रकारचं श्रेय मिळत होतं, एक प्रकारचं म्हणजे प्रोत्साहन मिळत होतं, हे त्यांनी सांगितले. ओके, वाय आय एम टेलिंग यू माय स्टोरी. ते म्हणत आहे मी तुम्हाला माझी स्टोरी का बरं सांगत आहे. वेन आय लुक बॅक, जेव्हा मी मागे वळून बघतोय तेव्हा देअर आर अ नंबर ऑफ लेसन अँड व्हॅल्यू दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इवन टुडे. आणि जेव्हा मी मागे वळून बघतोय तेव्हा मला माझे जे 100 ऑफ जे खूप असे धडे आहे, माझे धडे शिकले, जे माझे व्हॅल्यू आहेत, जे माझे महत्त्वाचे जे धडे जे शिकलो ते व्हॅल्यू आहे माझे, ते मला आजही मला ते शिकायला आणि चेअरअप करायला जे शिकायला इवन त्यांना आजही ते त्यांच्या लक्षात आहे, जे धडे आहेत त्यांचे व्हॅल्यूज आहेत ते तेव्हाचे ते आजही ते फॉलो करतात. ते सांगितले. ते बघा कुठले आहेत. सेम ऑफ दिस आर थॉट्स ऑफ नॉलेज. म्हणजे ज्ञानाचा मागोवा घेणे किंवा ज्ञानाची आपण म्हणतो बघा ज्ञानाचा मागोवा घेणे किंवा ज्ञानाची एक भूक, तहान. ओके, म्हणजे ज्ञान मिळवण्याची जी त्यांची इच्छा होती ती क्युरिओसिटी, म्हणजे आपण म्हणूया त्याला कुतूहलता. ह्युमिलिटी म्हणजे काय होतं, विनम्रता. ह्युमॅलिटी मीन्स मानवता. रॅशनॅलिटी मीन्स बुद्धिमत्ता होतं. इक्वॅलिटी मीन्स समानता. टीमवर्क म्हणजे मिळून मिसळून काम करणे, म्हणजे एक सर्व मिळून काम करणे होतं. क्वेस्ट फॉर एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टतेचा मागोवा घेणे, म्हणजे उत्कृष्टतेचा पाठलाग करणे. आणि नेव्हर से डाय म्हणजे कधी न थकणारा, म्हणजे आपण म्हणू नेव्हर से डाय म्हणजे मी कधी हार न मानणारा. ओके, नेव्हर से डाय म्हणजे कधी न हार मानणारे. थिंकिंग बिग म्हणजे मोठे विचार. नेव्हर से डाय म्हणजे बघा त्यांनी जेव्हा त्यांची पुअर होती तेव्हा त्यांनी नेव्हर से डाय केलं. म्हणजे कधी हार मानली का, त्यांनी तिथे हार मानून घेतली का, सोलापूरला परत गेले का, नाही. त्यांनी तिथे स्वतःला परफेक्ट बनलं. बिग थिंकिंग म्हणजे त्यांची स्वतःची परफेक्ट, म्हणजे हे सर्व क्वालिटी त्यांची तेव्हाही होती आणि आजही ते इवन टुडे ते फॉलो करतात. म्हणजे हे बघा हा लेसन आपल्याला खूप मोटिवेशनल करतात, खूप प्रोत्साहित करतं असा हा लेसन आहे. आणि इथे हा लेसन एंड झालेला आहे. बघा त्यांनी ते सांगून राहिले की ज्यांनी जे सायकॉलॉजीवर जे बुक्स लिहिले होते त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगून, जे डिप्रेशनमध्ये जे लोक गेले होते, ते सुसाईड करायला प्रयत्न, ते लोक ज्यांनी यांचं जे बुक्स वाचलंय त्या बुकपासनं त्यांना एक मोटिवेशन मिळालं आणि ते सुसाईड न करताच जीवनाची नवीन सुरुवात करायला त्यांनी एक प्रकारे ते फ्रेशअप झाले. आणि नंतर जे मॅथमॅटिक्स होते, सायन्सचे जे बुक्स रीड केले लोकांनी, हंड्रेड्स ऑफ पीपल, त्यांनी त्यांना खूप प्रॉफिट मिळालं, त्यापासून खूप काही शिकायला मिळालं. नंतर बघा
त्यांचे जे बुकचे नाव होते ते अंडरलाईन करून ठेवा, ते इम्पॉर्टन्स आहे. आणि बघा या लेसनमध्ये आपल्याला काय शिकायला मिळते, एक मोटिवेशनल लेसन आहे हा. आणि आपण म्हणूया या लेसनमध्ये त्यांनी छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीकडे म्हणजे एक आपण म्हणूया अनसक्सेसफुल पासून आपण सक्सेसकडे कसा जातोय, एक्सलन्सकडे कशा पद्धतीने जातो, त्यापासून कसे सिच्युएशन येते त्यामध्ये कसं आपण गेटअप व्हायचं, कशा पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीला जी आपण तिथे येत नसेल तर ती आपण कसं परफेक्शन करायचं या लेसनमध्ये आपल्याला शिकायला मिळतो. बघा ही स्टोरी मी शॉर्ट समरीमध्ये आता सांगते की ते एक साधारण अच्युत गोडबोले सरांनी आपली स्वतःची पर्सनल लाईफ आपल्यासोबत ऑटोबायोग्राफी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. या लेसनमध्ये सर्व त्यांनी स्वतःची स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले ते एक कॉमन मिडल क्लास स्टुडंट्स होते. त्यांच्या घरी गिझर वगैरे गॅस स्टोव्ह नव्हता. नंतर त्यांच्या घरी जेव्हा कॉलेजमध्ये गेले त्यांच्या वॉच वगैरे आलेली. नंतर काय झालं बघा, ते त्यांच्या घरी कोणी असे एक बघा कोण यायचे, वृंदा करवंदीकर, महेश वगैरे पाडगावकर, हे लोक म्हणजे लिटरेचर, बघा त्यांना लिटरेचरमध्ये कशा पद्धतीने आवड आलं म्हणजे त्यांच्याकडे हे उत्कृष्ट असे लोक यांचे विंदा करवंदीकर आणि ते शेक्सपियर, मार्डेकर, केससूत यांच्यावर बोलायचे. हे सर्व त्यांना लिटरेचर, मराठी लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर विषयी बोलायचे, पण त्यांना काही कळायचं नाही, पण त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट होता. नंतर ते संगीत बद्दल पंडित जसराज आणि पंडित कुमार हे सर्व लोक त्यांच्या घरी यायचे, संगीतकार, आणि संगीताविषयी बोलायचे. पण त्यांना संगीताचं ग्रामर काही माहिती नव्हतं, पण त्याच्यात सुद्धा त्यांना इंटरेस्ट होता. बघा नंतर काय होतं, त्यांना म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग ह्या सर्व गोष्टी त्यांना आवडायच्या. आणि नंतर काय झालं, आफ्टर दिस ते म्हणून राहिले की त्यांना मॅथमॅटिक, सायन्स ह्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना आवड होती, हे सांगत आहे. आफ्टर दॅट काय होतं बघा, आणि त्यांना कुठल्याही गोष्टी फाइंड आउट करायची खूप आवड होती आणि कुठलेही सोल्युशन करायचं. जसं जी प्रॉब्लेम सोल्युशन ॲटिट्यूड होता तो खूप इम्पॉर्टन्स होता त्यांना. ते एंट्रन्स एक्झाम त्यांनी दिली IITची, त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं कामी आलं, कारण त्यांच्यामध्ये एक ॲटिट्यूड होता कुठलेही प्रॉब्लेम सोल्युशन करायचा, आणि तेच IIT एंट्रन्स एक्झाममध्ये असतं, ते त्यांना तिथे कामी पडलं. IIT ते म्हणून राहिले की जेव्हा मी IIT एक्झाम दिली ते 10th मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आले होते. आणि ते म्हणत आहे की युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा फर्स्ट येते तर IIT एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही, ते सोलापूरकरांना माहिती होतं तरी त्यांना सांगितलं नाही, आणि ती एक्झाम त्यांनी दिली आणि ते फर्स्ट आले. आणि मॅथमॅटिकमध्ये सुद्धा ते 100/100 जवळपास सर्वच एक्झाममध्ये पास झाले, हे सांगत. आणि नंतर काय झालं, फर्स्ट इयर त्यांनी चांगलं पास केलं, सेकंड इयरमध्ये सुद्धा चांगल्या रँकमध्ये IIT पास झाले, आणि थर्ड इयरमध्ये जाते तेव्हा त्यांना एक मल्टी टॅलेंटेड ग्रुप मिळतं. ते खूप टॅलेंटेड स्टुडंट्स असतात आणि त्यांच्यासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट येतो, आणि ते म्हणतात ते तो कॉन्टॅक्ट त्यांच्यासाठी फारच लकी ठरतात, कारण त्यांच्यापासून फार शिकायला मिळतं. आणि ते जे स्टुडंट्स असतात त्यांना इकॉनॉमिक्स, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, आर्थॉलॉजी अँड म्युझिक, पेंटिंग ह्या सर्व गोष्टीबाबत त्या ग्रुप जे त्यांचे फ्रेंड्स असतात त्यांना आवड असते, त्यांना सुद्धा त्यांच्यासोबत त्या गोष्टी शिकायला मिळतं. आणि ते सांगतात की त्यानंतर त्यांचं जे लाईफ असतं ते ॲक्च्युली टर्न होऊन जातं, म्हणजे एक प्रकारे ते एक्सलन्सकडे वळत जातात. बघा त्यानंतर काय होतं, जो त्यांचा ग्रुप असतात ते त्यापासून त्यांना एक ॲज अ टीम म्हणून ग्रुप टीम हे इम्पॉर्टन्स असतं, हे सांगितलं त्यांनी. ग्रुप मिळून मिसळून काम करणं हे फार महत्त्वाचं असतं, हे शिकले. नंतर ते शिकले की कुठलेही काम हे
एकट्याने न करता ग्रुपने शिकलं तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो. हे आणि सेकंड काय शिकले की ते कुठलेही आपण स्टॉकमध्ये काम करत असेल तर एक हेल्पफुल नेचर असायला हवं. आणि थर्डमध्ये ते हे सांगितले की IIT मध्ये असताना ते सांगून राहिले, त्यांचे एक्सपिरियन्स सांगून राहिले की या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि तिसरी गोष्ट सांगितली त्यांनी की सबऑर्डिनेट जे तुमच्या सोबतीचे जे फ्रेंड्स असतात त्यांच्यासोबत तुम्ही ॲज अ फ्रेंडली बिहेव करा. ओके. नंतर ते सांगतात की जे सॉफ्टवेअर कंपनीचे जे होता कंपनी नंतर त्यांना कशाचं वेड लागतं, एक लव होतं रीडिंग अँड रायटिंग. म्हणजे मराठीमध्ये रायटिंग आणि रीडिंग करण्याचं त्यांचं जी आवड होती ते पूर्ण करतात ॲज अ रायटर म्हणून. आणि ते खूप सारे बुक्स लिहितात. त्यासाठी ते 3 करोड रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा सोडून देतात आणि ॲज अ रायटर म्हणून ते बुक्स लिहितात आणि 34 बुक्स लिहितात. त्याच्यासाठी खूप सेलर सुद्धा खूप त्याला प्रसिद्धी मिळतात आणि खूप असे त्यांना किंमत सुद्धा येतात. किंमत आल्यानंतर ते म्हणतात की हा किमतीपेक्षा लोकांनी किती वाचले, लोकांना रीडिंग पासून काय फायदा झाला ते माझ्यासाठी इम्पॉर्टन्स आहे, असं अच्युत गोडबोले सरांनी सांगितलं. आणि खूप सारे बुक्स लिहितात, त्याचे नाव सुद्धा सांगितले त्यांनी. त्यानंतर ते म्हणतात की ह्या सर्व बुकापासनं जे सुसाईड करायला लोक भाग पडतात काही काही डिप्रेशनमध्ये, त्यापासून जे माझं बुक्स होतं सायकोलॉजीवर मन्नत बुक होतं, त्या बुकपासून ते लोक जे डिप्रेशनमध्ये गेलेले लोक होते ते लोक या बुक्सपासनं चेअरअप झाले. म्हणजे एक प्रकारे ॲफ्रेश झाले. म्हणजे आपण म्हणूया नवीन जीवनाची सुरुवात करायला शिकले. म्हणजे जे डिप्रेशनची जी सुसाईडची त्यांची थॉट होतं ते त्यांनी डिस्ट्रॉय केलं आणि नंतर ते नवीन जीवनाची सुरुवात करायला शिकले. आणि मॅथमॅटिक्समध्ये जे बुक्स लिहिले होतं, सायन्समध्ये जे बुक्स लिहिले ते हंड्रेड्स ऑफ पीपल्स होते, ते लोक त्यांना सांगत होते. ते स्वतःच्या मनानं सांगून राहिले का ह्या सर्व गोष्टी फायदा, ते लोक त्यांना सांगत होते की हा बुक्सपासनं आम्हाला फार फायदा झाला. ओके. आणि ते म्हणून राहिले ज्या ह्या मी गोष्टी तुम्हाला काय सांगतो हे मागे वळून जेव्हा मी बघतोय तेव्हा मला रिअलाईज होतं की जे माझे आतापर्यंतचे जे धडे आहे, लेसन्स आहे आणि व्हॅल्यूज आहे त्या मला तेव्हाही कामी पडल्या आणि आताही मी त्या फॉलो करत आहे. आताही त्या कामी पडतात. त्या कुठल्या होत्या? त्या त्यांच्या थॉट्स फॉर नॉलेज, म्हणजे नॉलेजचा मागोवा घेणे, क्युरिओसिटी, कुतूहलता, ह्युमिलिटी मीन्स विनम्रता, ह्युमॅलिटी, नॅशनॅलिटी, इक्वालिटी, टीम वर्क, क्वेस्ट फॉर एक्सलन्स, नेवर सेड आय अँड थिंकिंग. ह्या सर्व इम्पॉर्टन्स गोष्टी होत्या. कुतूहलता, मानवता, समानता आणि बुद्धिमत्ता, टीमवर्क म्हणून काम करणे, एक्सलन्सचा मागोवा घेणे आणि कधी हार न मानणे आणि मोठं विचार, खूप असं मोठे स्वप्न, ह्या सर्व गोष्टी तेव्हाही माझ्या कामी पडल्या आणि आताही त्या गोष्टी मी आताही फॉलो करतो इवन टुडे. असं अच्युत गोडबोले सरांनी सांगितलं. आताही त्या गोष्टी मी फॉलो करतो आणि आताही त्या गोष्टी मला फायदा देत आहे आणि तुम्ही तशा पद्धतीने करा, असं मोटिवेशनल हा लेसन आहे. अशा पद्धतीने या लेसनपासून आपल्याला खूप काही शिकायला मिळते आणि या लेसनपासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, असं ह्या 12th लेसन आहे. आणि आता आपले सर्व लेसन एंड झाले. जे एवढे हा लास्ट लेसन होता आपला आणि एवढे लेसन आपले एंड झाले. आता आपण शेवटची पोयम बाकी राहिली मनी म्हणून, ती पोयम बघूया उद्या. बाय.